अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 9 एप्रिलला दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची अटक वैध ठरवली होती। आरक्षणाबाबत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं विधान। आरएसएस नेहमीच आरक्षणाच्या बाजूने, काही जण खोटे व्हिडिओ प्रसारित करत असल्याची भागवत यांची टीका। राहुल गांधी यांनी भाजप आरक्षण खत्म करू गँगचा अड्डा असल्याचं वक्तव्य केलं होतं। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आज गुजरात आणि छत्तीसगडमध्ये प्रचार सभा, तर दक्षिण भारतात प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचार रॅली। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी आज कर्नाटकच्या बागलकोटमध्ये मोदींची सभा। पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। आज मोदींच्या सोलापूर, कराड आणि पुण्यामध्ये सभा, तर मंगळवारी लातूर, माळशिरस आणि धाराशिवमध्ये सभांचं आयोजन। सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान मोदींची कराडमध्ये सभा। सैदापूरमधल्या मैदानात ही सभा पार पडेल। आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातल्या रेसकोर्स मैदानावरती सभा। सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातले प्रमुख रस्ते बंद, पर्यायी रस्ते वापरण्याचं पुणे पोलिसांचं आवाहन। श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेतील। 10 मेला मोदींची कल्याण आणि दिंडोरीमध्ये सभा होणार असल्याची माहिती। चौथ्या टप्प्यातल्या 11 मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। 11 मतदारसंघातील मुख्य लढतींचं चित्र आज स्पष्ट होईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लखनौमधून आज आपला उमेदवारी अर्ज भरतील, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यावेळी हजर राहतील। केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी सुद्धा आज अर्ज भरतात। दुपारी 12 वाजता गौरीगंज इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते आपला अर्ज दाखल करतील। ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे आज आपला अर्ज भरतील। अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं जाईल। ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी आदित्य ठाकरे हजर असतील। महाविकास आघाडीचं उद्या नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे आणि नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अर्ज भरतात। अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे कार्यकर्ते रॅली काढतील। धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे सुद्धा आज अर्ज भरणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केलं जाईल। साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची दुपारी 3 वाजता वाईत सभा, तर फलटणला धैर्यशील मोहिते पाटलांसाठी 5 वाजता सभा। रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेण्याची शक्यता। 4 मेला राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होण्याची चर्चा। पुण्यातल्या कोयता गँगचा प्रमुख बारामतीमध्ये बसलाय। संजय राऊतांची शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांवर नाव न घेता टीका। बारसू प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, मात्र भाजपचे लोक सत्तेत आल्यावरती हा प्रकल्प उभारणार। मोदींना मत म्हणजे विनाशाला मत। रत्नागिरीमधनं उद्धव ठाकरेंचा मोदींवरती हल्लाबोल। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ वाळवामध्ये सभा। सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळीत उडवले, मुख्यमंत्र्यांची टीका। उद्धव ठाकरेंना मोदी सरकार या शब्दाची ॲलर्जी असली तरी पुढची अनेक वर्ष तुम्हाला हेच ऐकायला मिळेल। चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरेंना फक्त त्यांचा मुलगा दिसतो, त्यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीच दिसत नाही। प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या हाताने पक्ष गमावला, महाजनांचं वक्तव्य। दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसच्या सर्व जागा निवडून देणार, भाजपच्या जेमतेम 200 पर्यंत जागा येतील, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। गद्दारांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही,
आदित्य ठाकरेंकडनं शिंदे गटाचा पुन्हा एकदा गद्दार असा उल्लेख, तर शिंदे गट बाळासाहेबांचं नाव देखील घेण्याच्या पात्रतेचे नाहीत, आदित्य ठाकरेंची टीका. मुख्यमंत्री पदावरनं वसंतदादांना खाली उतरवलं ही गद्दारी नाही का? सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांची शरद पवारांवर टीका. मोहिते पाटील निवडून आले तर आपल्याकडे आणि दीपक आबांकडे पाणी मागायला येऊ नका, सांगोला वासियांना शहाजी पाटलांचा धमकीवजा इशारा. सांगलीची सभा पार पडल्यावर अजित पवारांनी घेतली चंद्रराव तावरेंची भेट. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी सुद्धा चंद्रराव तावरे यांची भेट घेतलेली. मातोश्री आपल्या इतकं कुणालाही माहीत नाही, वेळ आल्यावरती सगळं काही बाहेर काढेल, नारायण राणेंचा इशारा. तर उद्धव ठाकरे कोकणात आग लावायला आलेत म्हणत ठाकरेंवरती टीका. मनसैनिकांनी आपल्यात काहीही फरक मानत नाहीत, नारायण राणेंचं वक्तव्य. निवडून आलो तर सांगाल ती कामं वर्षाच्या आत करण्याची आपली क्षमता, नारायण राणेंचं मतदारांना आवाहन. आम्हाला 2 ठाकरेंच्या मधला फरक माहितीये, उदय सामंतांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. धवलसिंह मोहिते पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. लवकरच भाजपत प्रवेशाची शक्यता, आणि असं झालं तर रणजितसिंह मोहिते पाटील यांची डोकेदुखी वाढू शकते. आम्ही कृतीमधनं उत्तर देतो, मोहिते पाटील यांच्याकडनं होत असलेल्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर. तर पवारांनी मोहिते पाटलांचं राजकारण जवळजवळ संपवल्याचीही टीका. इंडिया गाडीमध्ये सगळीच इंजिनं, त्यांच्या गाडीला डबाच नाहीये. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माढ्यात घेतलेल्या सभेतनं फडणवीसांचा हल्लाबोल. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या अंधेरीमधल्या कार्यालयाचं उद्घाटन. काँग्रेसचे माजी आमदार अशोकभाऊ जाधव यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं घेतली छगन भुजबळांची भेट. भुजबळांसोबत बंद दाराआड चर्चा. शांतिगिरी महाराज आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. राज्यभरात 5 जागांवरती समता परिषदेचे पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. यावरून आता समता परिषदेच्या आडून भुजबळ महायुतीवरती दबावतंत्र वापरत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. श्रीकांत शिंदे यंदा हॅट्रिक साधणार. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. कोल्हापुरातील पंचशील हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी भेटले. या भेटीत काहींवरती कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यात. सतीश पाटील यांचा गंभीर आरोप. आमची लढाई विकासासाठी असेल. बेरोजगारीसह अनेक प्रश्नांवरती विशेष लक्ष देणार. वंचित बहुजन आघाडीच्या मावळ मतदारसंघातल्या उमेदवार माधवी जोशींचं आश्वासन. बीडमध्ये सिसर मार्गे नारळी सप्ताहाच्या निमित्तानं पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर. पंकजा मुंडे यांच्याकडनं जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करणार. मनोज जरांगेंचा इशारा. तर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा लढवू, जरांगेंचा निर्धार. मनोज जरांगे आज धाराशिव दौऱ्यावर. धाराशिव शहरातील भवानी चौकात मराठा आंदोलकांशी जरांगे करणार बातचीत. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता. शेकापचे रमेश मोरे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. माडगावमध्ये पत्रकार परिषदेत दिली माहिती. लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांच्या अवैध वाहतुकीवरती निवडणूक आयोगाची नजर. मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवरती विशेष लक्ष. म्हाडाकडनं मुंबईतील विविध वापरासाठी राखीव 17 भूखंडांच्या ई-लिलावासाठीच्या निविदा प्रक्रियेला 7 मे पर्यंत मुदतवाढ. जून महिन्यामध्ये भूखंडांचा ई-लिलाव. माथेरानच्या टॉय ट्रेनला पर्यटकांकडनं उत्स्फूर्त प्रतिसाद. 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात टॉय ट्रेननं 5 लाख प्रवाशांचा प्रवास. 3,54,00,000 उत्पन्न.
फुकट्या रेल्वे प्रवाशांना हायकोर्टाची चपराक, घाईघाईत तिकीट न काढल्याची सबब ऐकून घेणार नाही, प्रवाशांच्या अशा वागण्याचं समर्थन होऊ शकत नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण. राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढला, बहुतांश ठिकाणी तापमान 41 अंश सेल्सिअसवर, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमान. मुंबईच्या तापमानात पुन्हा एकदा वाढ, सांताक्रूजमध्ये तापमान 38 अंश, ठाण्यात 41 अंश सेल्सिअस, थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानलाही उन्हाचा तडाखा. मुंबईच्या मुलुंड परिसरात 43 अंश सेल्सिअस तर सांताक्रूजमध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आज हवामान विभागाकडून ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेच्या लाटेचा इशारा. थंड हवेची ठिकाणं महाबळेश्वर आणि माथेरानमध्येही उन्हाचा पारा वाढला, पर्यटकांची निराशा, माथेरानचं तापमान 39 अंश सेल्सिअसवर. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा गणेशपूरमध्ये नदीवरच्या अर्धवट बंधाऱ्यामुळे पाणी टंचाई, बंधारा पूर्ण करा, शेतकऱ्यांची जलसंधारण विभागाकडे मागणी. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामध्ये गारांसह अवकाळी पाऊस, पावसामुळे पारडी, एकांबा, आजनादेवी, नारा या भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, टोमॅटो, भेंडी, वांगी, कांदे यासह भाजीपाला आणि फळबागांचंही नुकसान. परभणीमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. मुंबईमध्ये लहान मुलांची विक्री करणाऱ्या टोळीतल्या 7 जणांना अटक, आतापर्यंत 14 लहान मुलांची विक्री झाल्याची माहिती, 2 बाळांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश. ठाण्यात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक MK मडवी यांना अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई, मडवी यांना सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तांदळी शेत शिवारात पाण्याच्या शोधात नीलगाय विहिरीत पडली, गावातल्या नागरिकांसह वन्यजीव रक्षकांनी या गायीला रेस्क्यू केलं. ठाण्यातल्या 2 तरुणांची मुलुंडमध्ये हत्या, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. यवतमाळ राळेगाव रोडवरती उभ्या असलेल्या बसला ट्रकची जोरदार धडक, अपघातात 4 मृत्यू, 6 जण जखमी. अटक टाळण्यासाठी साहिल खानचा 4 दिवसात 6 राज्यातनं दिवस रात्र प्रवास, नक्षलवादी भागातनं रात्रीच्या प्रवासाला साहिल खानचा चालक घाबरला आणि त्याचमुळे साहिल खानला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं, सूत्रांची माहिती. UPSC पूर्वपरीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 25 मे 2025ला पूर्वपरीक्षा होईल. संयुक्त जिओ सायंटिस्ट, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, CBI, CISF, IES, ISS आणि इतर परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. NDA प्रवेश परीक्षा 13 एप्रिल 2025ला, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षा आणि कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षांसाठी 11 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान नोंदणी होईल. गुजरात किनारपट्टीजवळ पुन्हा एकदा 600 कोटींचं ड्रग्ज सापडलं, 86 किलो ड्रग्जच्या साठ्यासह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.